ಉಪಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಂದಿನಿ ಪರಾಕಟೆ ಜಯಭೇರಿ ಉಗಾರ ಖುರ್ದ ಪುರಸಭೆ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 15ರ ಉಪಚುನಾವಣೆಯ ನಂದಿನಿ ಪರಾಕಟೆ ಜಯಭೇರಿ ಫಲಿತಾಂಶ ಹೊರಬಿದ್ದಿದೆ. ಒಟ್ಟು 577 ಮತದಾರರು ತಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದರು. ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಂದಿನಿ ಪರಾಕಟ್ಟೆ 306 ಮತ ಪಡೆದುಕೊಂಡು ಜಯಶಾಲಿಯಾದರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿನಾಯಕ ಕಾಂಬಳೆ 269 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು 102 ಮತಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದು ಎಂದು ಚುನಾವಣೆ ಅಧಿಕಾರಿ ಎಂ.ಎ. ಹುಲ್ಲೇನವರ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ನಂದಿನಿ ಪರಾಕಟೆ ಬೆಂಬಲಿಗರು ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಸಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದರು. ಕರ್ನಾಟಕ ಒನ್ ನ್ಯೂಸ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಾ ಉಗಾರ ಖುರ್ದ ಪುರಸಭೆಗೆ ಉಪಚುನಾವಣೆ ದಿನಾಂಕ 17/8/2025 ರವಿವಾರದಂದು ನಡೆದಿತ್ತು. ಇಂದು ದಿನಾಂಕ 20/8/2025 ಮತಗಳ ಎಣಿಕೆ ಕಾರ್ಯ ನಡೆಯಿತು. ಅದರಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 577 ಮತಗಳು ಚಲಾವಣೆಯಾಗಿದ್ದವು. ಅದರಲ್ಲಿ ವಿನಾಯಕ್ ರಾಜೇಂದ್ರ ಕಾಂಬ್ಳೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ 269 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮತಿ ನಂದಿನಿ ಸುಜಯ್ ಫರಾಕಟೆ ಇವರು 306 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನೋಟಾಗಿ 2 ಮತಗಳು ಬಿದ್ದಿವೆ. ಒಟ್ಟು 577. ನಂದಿನಿ ಸುಜಯ್ ಫರಾಕಟೆ ಇವರು 37 ಮತಗಳ ಅಂತರದಿಂದ ಜಯಶಾಲಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. नमस्कार, मी श्रीमती नंदिनी सुजय फराकटे उगार खुर्द वॉर्ड नंबर 15 इथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सन्माननीय माजी शासक श्रीमंत तात्या पाटील व श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवडणूक माझ्या यजमानांच्या जागी म्हणजे कैलासवासी सुजय राजाराम फराकटे हे नगरसेवक होते. त्यांच्या जाण्यानंतर त्या ठिकाणी उपचुनाव जाहीर झाला व माझ्या मान्यवरांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार व सहकार्यांच्या आग्रहाखातर ही पोटनिवडणूक मी अपक्ष म्हणून लढवण्याचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला मला सगळ्या सहकार्यांनी व माझ्या सर्व जनतेनं भरपूर सहकार्य केलं. आज या पोटनिवडणुकीचा रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याच्यामध्ये एकूण 774 मतदारांपैकी 575 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 306 मतदारांनी माझ्या वतीनं माझ्याकडे मतदान करून मला बहुमोल मतं देऊन निवडून आणलेलं आहे. गेले 3 पिरियड आम्ही नवरा बायको दोघंही या संपूर्ण वॉर्डमध्ये राजकीय कारकीर्द होती. लोकांचा प्रचंड विश्वास या निवडणुकीमध्ये महिला वर्गाने माझ्यावरती प्रचंड विश्वास दाखवला व असाच त्यांनी पुढेही माझ्यावरती ठेवावा. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने येत्या 4 वर्षामध्ये ह्या कालखंडामध्ये होतावे तितकं संपूर्ण कार्य माझ्याकडून घडावं असं मी सगळ्यांना आश्वासन देते. तसेच सगळ्यांच्या सहकार्यानं कार्य तडीस नेण्यासाठी सर्वांनी मला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद.